रिलॅक्स. हळू हळू हळू. माझ्या पावलावर पाऊल ठेवू नकोस. सावकाश. एकदम एकदम हळू. व्हेरी गुड डकू. डकू नाही हो, कडू आहे कडू. आल्या आल्या सुरुवातीला ठरवून कशी डेली वाटताय तुम्ही. माझं बघा ना काय झालंय बघा, कुठले अवयव कुठे आले कळत हो नाहीये. हो, पण आता काही टेन्शनची गोष्ट नाहीये. तुम्ही लवकर आलात की नाही हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे तर सगळं एकदम व्यवस्थित आहे. आणि तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. फक्त एक 5-6 हेअरलाईन फ्रॅक्चर्स आहेत. हळू 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 हळू. बस एवढंच. रिलॅक्स रिलॅक्स डकू. रिलॅक्स. डकू नको म्हणू, अहो कडू आहे ते. राईट राईट राईट. हा, त्या मोरेंनी भूताचा वाडा पाडला तसं तुम्ही सारखं सारखं माझं आडनाव का पाडताय. बरं, तुमच्या बायकोला कळवलंय बरं का फोन करून? कशाला? नाही म्हणजे कशाला टेन्शन उगच तिचं ती टेन्शन म्हणजे. नाही, खरंच त्यांनी खूप टेन्शन घेतलं ऍक्च्युली. मी सांगितलं त्यांना फोनवरती, काही काळजी करू नका, आता व्यवस्थित आहेत. है ना. वा, किती छान बोलता हो तुम्ही. तुमचा नंबर द्या ना. ग्लुकोजचं पाणी घेऊन या फाईल वरती नंबर आहे, लँडलाईन नंबर आहे हॉस्पिटलचा. इकडे फोन. लँडलाईन कधी कधी उचलत नाही हो कोणी. तुमचं मिळालं असतं तर फार बरं. काय इमर्जन्सी लागली तर मग द्या ना जरा. इमर्जन्सी नंबर पण आहे इकडे लिहिलेला आहे, त्याच्यावरती फोन करा. बर, इमर्जन्सी. बरं ठीक आहे, तरी पण मिळालं असतं तर फार बरं झालं असतो. म्हणजे कसं काही गोष्टी. ऍक्च्युली काय आहे ना, पेशंटला मी पर्सनल नंबर देत नाही. उगाच गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेजेस सुरू होतात, त्यामुळे. ओके गुड. करणार हो करणार, तुम्हाला मेसेज लोक करणारच. तुम्ही एवढं सुंदर दिसताय. थँक्यू डकू. डकू नाही हो, डकू कडू आहे ते, कडू. हा ओके. आ करा. हा हा. टेम्परेचर बघायचं ना. वाढलंय. नाही म्हणजे वाढलंय, वाढलं असेल असेल, वाढू शकतं वाढू शकतं. आ करा. आणि हे झालं की त्याच्यानंतर ग्लुकोजचं पाणी पिऊन घ्या. ओके गुड. पुढे पुढे माझा नवरा. पुढे. रिलॅक्स. तुमचे दोन्ही हात तुटले. ताई 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 ताई. ताई बसा. रिलॅक्स. एक मिनिट. ते पाणी द्या ना, ग्लुकोजचं पाणी द्या पटकन पटकन पटकन. अहो लवकर द्या. काय सॉरी, तुमचा हात फ्रॅक्चर. हे घ्या, हे पाणी प्या. हे ग्लुकोजचं पाणी प्या ना. हे प्या ना प्या ना, पाणी प्या ना, म्हणजे बरं वाटेल. हो कळतंय मला, पण आता त्यांची अवस्था बघा ना तुम्ही. अरे देवा. होऊ शकतं होऊ शकतं. एक मिनिट. मला वाटतंय तुम्ही आता बऱ्या आहात. तुम्ही आता पाणी प्यायलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित शुद्धीवर येऊ शकता. ठीक आहात तुम्ही? ही मला बघायला आली आहे का मी हिला बघायला आलोय? असं काय करता तुम्ही? तुम्हाला टाकायला कुठे? तुम्हाला बघून घाबरल्या ना, तर त्यामुळे अशी अवस्था झाली आहे त्याची. ताई प्लीज तुम्ही सरळ थांबा. एक मिनिट. आता बरं वाटतंय तुम्हाला? वय बरं वाटत आहे. आता बरं वाटत आहे. बया तुम्ही प्लीज बसून घ्या. ओके डकू. अहो तुमचे दोन्ही हात तुटले. अहो काय झाले तुमच्या दोन्ही हातांना? फ्रॅक्चर झाले. नाही ते दिसत आहे मला. पण अहो आता तुम्ही कसं काय करणार सगळं? अहो म्हणजे तुम्ही आतून दाराची कडी कशी काय लावणार? अंडी कशी सोलणार? परसाकडे जाताना लेंग्याची नाडी कशी बांधणार? लेंगा कसा सोडणार? बयान धुणार कसं? अक्कल शून्य बाई. काय करून ठेवलंय नवऱ्याने हाताच? शांत व्हा. कुठे काय बोलतेस कोणासमोर? ताई तुमच्या नवऱ्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झालेत आणि तुम्हाला हे काय सुचतंय? अंडी कशी सोलणार? आणि टेन्शन आलंय मला. हो, काय जरा विचारपूस करा ना त्यांची. तेच करीते मी. अहो काळजी वाटते हो मला तुमची. मला सांगा कसं काय पडलं तुम्ही? त्यांची बाईक घसरली ऍक्च्युली. बया बाईक पण घसरली का? बाईक पण घसरली. मला आता
खरं कारण कळलं पाहिजे नेमकं काय झालंय. सांगतो. खरं मी सांगायचं, खरं कारण द्यायची नाही त्याला त्याला खरं खरं सांगायचं. हा. खरं सांगतो काय नाही तर झालं. मग मी आहे आणि तुम्ही आहे मग नाही, काय? मी बाईक घेऊन चाललो होतो हा. रस्त्याने, मागून एक बाई आली. मग डोमकावळ्यासारखी मान अशी उचलली असेल वर आणि असं असं वळून बघितलं असेल तिला माग. ती बाईकवर होती, मी तिला असं अच्छा कर अच्छा अच्छा करून कसं बघेन तिला. बाईकवर होती ती बाई. मग कायला माग वळून बघायचं मी म्हणते. काय नाही, तिला हात दाखवला मी, हात दाखवण्याच्या नादात पुढे खड्डा आला, तो मला दिसला नाही म्हणून स्लिप झाली, बाईक पडलो. त्याला मारायला हात दाखवला तिला. हे असा यो माणूस असा लाईन मारितो, दिसल त्या बाईवर लाईन मारितो. तुमचा मोबाईल नंबर मागितला असेल ना. हो म्हणजे दिला नाही मी. नाही दिला ना, बरं केलं. नाही चांगलं केलं नाही दिला ते. ह्यो माणूस आहे ना असा उरफाट्या डोक्याचा आहे. बायको दिसली ना का या माणसाला आहे ना असं एरंडेल पिल्या गध्याचं थोबाड होतं. हा, आणि अशा नटमोगऱ्या दिसल्या ना की या माणसाला बरोबर गालीब जागा होतो याच्या हातला गालीब. गप ना गप गप. काय गप कोणासमोर गप लावलंय काय बघा काय तुम्ही. वाटेल मागं वळून कायला पाहिलं मला ते सांगा अगं तुम्ही. काय नाही, वळून ते तिला सांगायचं होतं मला काय सांगायचं होतं की तिला? मला वळायचंय म्हणून हे सांगायचं होतं. हात हा? दाखवला. मला नाही कधी सांगितलं फोन करून बया मी पार्टीवरून आज उशिरा येईन बया मला 5 मिनिटं लेट होईल. हे नाही मला सांगितलं. किती वेळ लागत हो बायकोला सांगायला. 5 सेकंद लागतात फक्त. पण नाही, त्या बाईला काय सांगायचं होतं, तो मी वळतोय एवढं सांगायला तुम्ही एवढं केलं. ताई असा वळत नव्हतो, असा वळत होतो. हे काय असेल ते? ताई ऐक. झलक मारत होते त्या बाई समोर. ताई आई तुम्हाला चांगलं ओळखून येऊ. अगं काय नाही ग बाई, सिग्नल देत होतो तिला. तुम्ही जरा शिवाय स्वतःच्या थोबाडानं बोलले आता. सिग्नल मला माहिती आहे तुमचे सगळे सिग्नल चांगले ओळखून आहे मी. ताई अहो ते वळताना असं सिग्नल द्यावा लागतो, नियम आहे तसा. कायचे नियम हो कायचं काय मला माहिती आहे. माणसाचं चांगली थेर सगळी तोंड पाठ आहेत माई. तू गप्पा बस, कुणासमोर काय वाटेल ते काय बोलतेस तू? मला बोलू दे. काय सांगतेस सर? मला बोलू दे, आज मी बोलणार आहे. काय? अहो बाई तुम्ही उभ्या का, तुम्ही बसव. नाही, नाही, अहो, त्यांच्या पायाला लागलंय. अहो डकू प्लीज 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 गेट अप प्लीज. डकू नका म्हणू हो. सॉरी. हा मी घेईन ना त्यांची काळजी. तुम्ही अहो मी हाय ना त्यांची बायको. तुम्हीच पाडलं आता त्यांना. अहो मी दाबीन ना त्या. लागलंय. मी करीन ना मग. तुम्ही सोडा ना. मी करीन सेवा हो त्यांची. पण लागलंय तिकडे तिकडे मारू नका त्यांना अहो, प्लीज. पण काय सांगू तुम्हाला हो, माझी कोणी कधी काळजीच नाही घेतली. हो का. यो असा वागतो मानवरा मायाशी. तुम्हाला सांगते माई आई आधीच निघून गेली, गचकून गेली वर. माझ्या बापाला दोन्ही कानांनी ऐकू येत नाही. त्याला काही दुःख सांगायला जावं, काही तक्रार करायला जावी तर नुसता अरे वा अरे हो काय एवढंच बोलली. ह्याच्या व्यतिरिक्त काय कळतच नाही ना. काय नाही अजिबात, काय बहिरा वगैरे नाहीये तुझा बाप, कळलं ना. तंबाखू हवा का असं म्हटलं ना की असा हावऱ्यासारखा हात पुढे करतो तो म्हातारा. हो तंबाखू म्हणताना तोंडाचा चंबू होतो तेवढं कळत माझ्या म्हाताऱ्याला. तिरडीचा बांबू बांधायची वेळ आली आहे. तंबाखूसाठी तोंडाचा चंबू पण कळतो त्याला माणसाला. बाप काढीन मी सांगून ठेवते माझ्या बापाला बोलायचं नाही. हा, याचा बाप आहे ना असा खाटवा नागोबा सारखा असा डुलत डुलत असतो याचा बाप. हा, ह्याच्या बापाला घंट्याला चहा लागतो. असा चहा ड्रम मधून असा बुचकाळून काढायला पाहिजे याच्या बापाला. ताई माझ्या बापाबद्दल बोलायचं नाही सांगून ठेवते इथं सांगते बाई समोर. आई. मग मी आणि मग तुम्ही मग माझा थोबाड वाईट दिसतो तुम्हाला. तू पण माझ्या बापाबद्दल काय बोलायचं रे मी सांगतो बोलणार. तुला. हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा नागोबा दिसतोय ना, तो फेकून मारेन मी. थोबाड उचकटायला लावता मला परक्या बाई समोर उगा घरची उनी धुनी माझ्या काढायला बापाबद्दल लावला. बोलायचं रे सांगतो गप्प तुला. बसा तुम्ही. माझ्या बापाबद्दल बोलू नकोस तू. बोलणार मी. प्लीज प्लीज जरा शांत होता. प्लीज प्लीज तुम्ही बसा ना. प्लीज बसा प्लीज. तुम्ही पेशंट आहात. पेशंट सारखे थोडे वागा ना प्लीज. बसा ना प्लीज. तुम्ही पण ताई ऐका ना. तुम्ही दोघं घरी जा प्लीज. म्हणजे झालंय आपलं सगळं झालेलं आहे व्यवस्थित. सगळे रिपोर्ट्स आले, घरी चला, टेस्ट बरोबर वगैरे करते. सगळ्या झालेल्या आहेत. तर तुम्ही घेऊन जाऊ शकता यांना. तर प्लीज जा. यांचे सगळे टेस्ट रिझल्ट व्यवस्थित आलेत, नॉर्मल आलेत. ECG सुद्धा काढला यांचा. काय काढलंय? ECG सुद्धा काढला यांचा. ECG काढला पण मग ह्यांना सगळं जमल ना नीट? म्हणजे काय म्हणजे किती थोबाड उचकटता. अहो तुम्हाला तुमचं सगळं मला माहितीये. आता
उद्या मी ह्यांना काही काम सांगितलं तर म्हणतील भया माझा ECG काढलाय मला काय जमायचं नाही म्हणून. हे अडाणी बाई, ECG म्हणजे शरीराचा कुठला अवयव नसतो. ओ दाखवा त्याला सांगा हो, काय ताई ते. हे बघा ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके म्हणजे आपण दिशी किती हळूहळू करिता बघू मला. हृदयाचे ठोके जे हा, माझ्या असतात ना, हृदयाचा ग्राफ आहे तो. ग्राफ आहे हा. हा ECG म्हणतात त्याला. ह्या वर खाली रेषा आहेत या. हा हा काय अडाणी बाई अहो मानवऱ्याचं मन थाऱ्यावर नाही दिसत आहे याच्यामध्ये स्पष्ट. हा सरळ मार्गी असतं